हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? मला कमेंटमध्ये नक्की कळवा. त्याचबरोबर तुम्हाला माझी कालची व्हिडिओ कशी वाटली हे सुद्धा कळवा. काल मी तुम्हाला सांगितलं होतं, की आपल्या मुलांना संस्कार देण्यासाठी ही एक पालकांची खूप मोठी जबाबदारी असते. पालकांनी आपल्या मुलांना जास्तीत जास्त चांगले संस्कार दिले पाहिजे. पण तुम्हाला आठवतंय मी एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं, जेव्हा एखादं मूल लहानाचं मोठं होतं, तेव्हा त्याला आई-वडील तर मोठं करतातच. पण त्याच्या पाठीमागे आपले आजी-आजोबा, काका-काकी, नातेवाईक, शेजारची लोकं, शिक्षक हे सगळ्या लोकांचा सुद्धा हात असतो. ही सगळी लोकंसुद्धा त्या बाळाला मोठं करण्यासाठी जबाबदार असतात. आणि म्हणून त्या बाळाला चांगले संस्कार देणं ह्या सगळ्या लोकांची जबाबदारी असते. प्रत्येकाने आपल्याजवळ असलेले जे छोटंसं मूल असतं किंवा एखादं बाळ असतं, त्या बाळाला लहानाचं मोठं करताना चांगल्या गोष्टी शिकवा. आणि ही आपली जबाबदारी आहे. आणि सगळ्यात मोठी जबाबदारी कुणाची असते माहीत आहे? आई-वडिलांच्या पाठीमागे एका शिक्षकाची ती जबाबदारी असते. कारण की एका शिक्षकाच्या हाताखाली हजारो मुलं घडत असतात. आणि त्या हजारो मुलांना चांगले विचार, चांगले संस्कार, चांगला व्यक्ती बनण्याचं काम हे एक शिक्षक करत असतात. बघा, आई-वडील जगामध्ये असे कोणतेच आई-वडील नाही आहे, की जे आपल्या मुलाला सांगतील, की तुमचे शिक्षक जे सांगतील त्याच्यावर विश्वास ठेवू नको. असं सांगतील का शेजारच्यावर कोणी काही दिलं तर खाऊ नको, कोणाकडे जाऊ नको, कोणी काही सांगेल तर ऐकू नको. पण तुझे शिक्षक जे सांगतील ते ऐकू नको असं जगात एकही पालक नाही आहेत. प्रत्येक पालक सांगतात आपल्या मुलांना, की तुझे शिक्षक काय सांगतायत, तुझे टीचर काय सांगतायत हे ऐक, हे बघ. आणि म्हणून एका शिक्षकाची जबाबदारी असते का त्या मुलांना, आपल्या विद्यार्थ्यांना पुस्तकी नॉलेजसोबत एक चांगला व्यक्ती बनण्याचं, एक चांगले संस्कार घडवण्याचं सुद्धा नॉलेज दिलं पाहिजे. मी स्वतः ट्युशन घेते. मी स्वतः एक टीचर आहे. माझ्याकडे अगदी छोटी-छोटी मुलं आहे. ज्युनियर के-जी, सीनियर के-जी, फर्स्ट. त्या मुलांना मी जे त्यांचं शिक्षण आहे ते तर प्रोव्हाईड करतेच आहे. पण त्याच्यासोबत मी त्यांना आपल्याला परमपूजनीय दादाजींनी जी त्रिकाल संध्या दिली आहे, ती त्रिकाल संध्यासुद्धा शिकवते. आणि त्यासाठी जास्त वेळ नाही लागत हो. हार्डली ह्या शिक्षणामधून थोडंसं एक 5 ते 10 मिनिटाचा वेळ काढून आपण त्या मुलांना रोज ती त्रिकाल संध्या जर शिकवली, तर मुलांची ती तोंडी पाठ होणार. आणि फक्त ती शिकवत नाही हं, की ती का म्हणायची, त्याच्या पाठीमागचं काय अर्थ आहे, हे सुद्धा मी माझ्या मुलांना समजावून सांगते. त्याचबरोबर मी मुलांना जेव्हा मुलं बडबड करतात, अभ्यासावर फोकस करत नाही, त्यावेळी त्यांनी आपल्या आई-वडिलांनी आपल्याला इथे का पाठवलं आहे आणि ते पाठवण्यासाठी त्यांना किती मेहनत घ्यावी लागते, हे सुद्धा मी मुलांना समजावून सांगते. प्रत्येक आई-वडील आपल्या मुलाला स्कूलमध्ये चांगलं शिक्षण मिळावं, ट्युशन मिळावी, चांगलं तो मोठा व्हावा, चांगलं त्याचं एज्युकेशन व्हावं, त्याला चांगली डिग्री मिळावी, यासाठी खूप मेहनत घेतात. आपल्या स्वप्नांचा त्याग करतात. आपल्या इच्छा पाठीमागे ठेवतात. पण मुलांचं शिक्षण करण्यासाठी अजिबात पुढे-मागे बघत नाही. कितीही मेहनत करावी लागली त्यांना तरी चालतं. मग हीच गोष्ट जर एका शिक्षकाने आपल्या आई-वडिलांप्रती एका विद्यार्थ्याला समजून सांगितली, तर तो विद्यार्थी मन लावून अभ्यास करेल. तो कधीच फालतूच्या गोष्टींचा विचार करणार नाही. का? कारण की त्याच्या डोक्यामध्ये हे फिक्स झालेलं असेल, की आपल्याला इथपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या आई-वडिलांनी खूप कष्ट घेतलेले आहे आणि त्यांच्या कष्टाचं चीज व्हावं त्यासाठी मला अभ्यास करावा लागेल. मला एक चांगलं डिग्री घ्यावी लागेल, चांगलं व्यक्ती बनून दाखवावं लागेल. आणि म्हणून तो फक्त आपल्या टार्गेटवर फोकस करतो. पण कधी? जेव्हा त्याला ती गोष्टीची जाणीव होईल तेव्हा. आणि ही जाणीव कोणून करून देणं गरजेचं आहे? एका शिक्षकाने करून देणं गरजेचं आहे. कारण आई-वडील आपल्या मुलांना म्हणतात,
की मी तुझ्यासाठी एवढी फी भरली, मी एवढी मेहनत करतोय, मी सकाळी कामाला जातो, संध्याकाळी घरी येतो, एवढं काम करतो, माझ्या इच्छांची मी एवढी त्याग केली. पण हे त्या मुलांच्या डोक्यात बसत नाही. का? जोपर्यंत ते स्वतः आई-वडील होत नाही तोपर्यंत. जोपर्यंत त्यांना स्वतः कळत नाही की आपल्या मुलांना मोठं करण्यासाठी किती कष्ट घ्यावी लागतात. पण हे जर एका शिक्षकाने त्या मुलांच्या डोक्यावर बिंबवलं ना, तर त्याचा खूप मोठा परिणाम होतो. आणि म्हणूनच आज आपण हेही बघतो, की बरेच शिक्षक लोकं हे मुलांना डायरेक्टली सांगून उपयोग नाही आहे. दादाजी सांगतात, की मुलांना फक्त आई सेवा करा, आई सांभाळा, आई एवढं करा, हे सांगून उपयोग नाही आहे. त्या मुलांना जर एखाद्या गोष्टीतून समजून सांगितलं ना, तर त्याचा परिणाम पटकन होतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल, की शिवाजी महाराज आणि जिजाऊ माता, श्यामची आई, ह्यासारख्या गोष्टींमधून त्या मुलांना जर समजून सांगितलं, तर मुलांनाही वाटतं, की हो, मी पण माझ्या आई-वडिलांसाठी असं केलं पाहिजे. मी पण असं वागलं पाहिजे किंवा माझे पण आई-वडील असं करतात. आणि ही जबाबदारी कुणाची असते? एका शिक्षकाची. फक्त पैसा कमवण्यासाठी ट्युशन्स घेऊ नका. एक टीचर म्हणून शिकवायला जाऊ नका. तुम्ही पूर्वीचे शिक्षक बघितले? किती स्ट्रिक्ट होते. शिक्षणासोबत शिस्तसुद्धा महत्त्वाची आहे आणि ती शिस्त लावण्याचं काम एका शिक्षकाचं असतं. आपल्या आई-वडिलांचे टीचर्स विचारा कसे होते. जर ते शिक्षक आपल्या आई-वडिलांना दिसले, तर आपले आई-वडील तिथून झटकन पळून जायचे. शिक्षकांसमोर उभं राहायची सुद्धा त्यांची ताकद नव्हती. एवढं तर स्ट्रिक्ट होते ते. मग आज ठीक आहे, आपण एवढं स्ट्रिक्ट नाही करू शकत मुलांना. पण मुलांना शिस्त लावण्याचा प्रयत्न करा. फक्त तुमचं काम आहे मुलांना पुस्तकी नॉलेज देणं, येऊन शिकवणं आणि त्यांना तेवढं समजून सांगणं. एवढंच नका करू. त्याच्यासोबत ते एक चांगला व्यक्तीसुद्धा बनू शकतात, याचीही काळजी घ्या, याचीही खबरदारी घ्या. कारण की त्यांचं भविष्य, त्यांचं भवितव्य हे तुमच्या हातात आहे. जर तुम्हाला माझी ही व्हिडिओ आवडली असेल, तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. अशा लोकांना शेअर करा, की ते फक्त शिक्षक नाही आहेत. ती एक समाजाचा व्यक्तीसुद्धा आहे. कारण प्रत्येक मुलाला हे समजून सांगण्यासाठी आपण शिक्षकच असावं असं हे गरजेचं नाही आहे. आपण एखाद्या शेजारच्याच्या मुलाला पण समजून सांगू शकतो. मग आपण शिक्षकच असावं या गरजेचं नाही आहे. प्रत्येक समाजातल्या प्रत्येक व्यक्तीची ही जबाबदारी आहे का आपल्या आजूबाजूला जी लहान मुलं आहेत त्यांना चांगले विचार, त्यांना चांगले वळण देण्याचं काम त्याची जबाबदारी ही आपली प्रत्येकाची आहे. आणि जर तुम्हाला ही गोष्ट माझी योग्य वाटत असेल, तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. थँक यू सो मच.